होता जो झालेला कालच्या म्हणजे 5 वर्षातला हा जो काही तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास, त्यांची होणारी अडवणूक आणि त्यासाठी मावळच्या जनतेचे परिवर्तनाची जी हाक आहे त्या हाकेला धरून त्या ठिकाणी आम्ही आमच्याकडे पक्षाकडे उमेदवारी मागतोय आणि पक्षाकडनं असं अशा प्रकारची कुठलीही अधिकृत घोषणा त्या ठिकाणी कोणाची उमेदवारी झाली नाही असं मला वाटतंय. आणि म्हणून आज आपल्याशी बोलण्याचा मला वाटलं, आपल्याशी माझा खुलासा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलं. आपण मात्र आता विषय असा आहे की महायुतीमध्ये जर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जर जागा सुटली गेली, कारण की महायुतीमध्ये तसं ठरलेलं आहे की ज्या सिटिंग आमदार असेल त्यांनाच या ठिकाणची उमेदवारी मिळणार असं आहे. पुढचा तुमचा नेमका निर्णय काय असणार आहे जर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जागा गेली तर? आपल्याकडं आपण पाहत असाल 2 ऑगस्टला जो निर्णय झालाय त्या निर्णयावर आम्ही ठाम आहे. आम्ही आमचा उमेदवार त्या ठिकाणी 100% देऊ आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये अजूनपर्यंत कुठलाही अधिकृत निर्णय झालेला नाही असं मला वाटतंय. म्हणून झाल्यानंतर आम्ही आमची 100% भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी सर्व एकत्र मिळून माझे जे काही मार्गदर्शक आहे त्या संदर्भात आपल्याशी नक्की बोलू. उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात आहे. आणि सुनील शेळकेंचे जे आहेत ते पोस्टर देखील व्हायरल झालेले आहेत 24 तारखेला फॉर्म भरायला जाण्याचे. मग तरी सुद्धा अजूनही तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करत नाही? आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली 2 ऑगस्टला. तेच सांगतो मी आपल्याला की आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आमचा प्राधान्य हे मावळला आहे आणि मावळच्या जनतेशी आमची बांधिलकी आहे. त्यांच्या ज्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आम्ही 100% करतोय गेली अनेक वर्षापासून. त्यांना झालेला त्रास, त्यांची झालेली अडवणूक, त्याच्या विरोधात आमचा लढा आहे आणि 100% आम्ही या सगळ्या गोष्टींची परिवर्तनाची लढाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि परिवर्तन करण्यासाठी जे जे करावं लागेल ते 100% आम्ही करू. तुम्ही 2 ऑगस्टला जी भूमिका घेतली होती त्याच्यावर आम्ही असं म्हणताय, मात्र 2 ऑगस्टच्या दिवशी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सांगलीप्रमाणे बंडखोरी करण्याचा देखील निर्णय त्या दिवशी झालेला होता. तर यदा कदाचित भाजपला ही जागा सुटली नाही, उमेदवारी जर तुम्हाला जाहीर झाली नाही तर बंडखोरी ही त्या दिवशी प्रमाणेच फिक्स होणार असं गृहीत धरायचं का? मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अजूनपर्यंत अधिकृत कुठली घोषणा झाली नाही. अधिकृत घोषणा झाल्यानंतर 100% पुढची दिशा आम्ही सांगू. पण 2 ऑगस्टचा निर्णय आहे तो 100% ठाम आहे. आप्पा, आता ज्या विधानसभामध्ये ज्या पक्षाचा उमेदवार आहे त्यालाच तिकीट देण्याचा हा पायंडा महायुतीचा आहे. मग आता इथं सुनील शेळके यांना उमेदवारी भेटणार असल्याचं डिक्लेअर झालेलं आहे. या बाबतीत तुम्ही काय सांगणार आहेत? आणि जर तुम्ही सांगताय की आम्ही लढणार आहे तर 2-4 दिवसापूर्वी तुमचे जे आहे की पाठिंबा दिल्याबाबत जे बोललं जात होतं, अपक्ष उमेदवाराला तुमचा पाठिंबा आहे, तुम्ही उपस्थित होतात असं बोललं जाते, त्याबाबत काय सांगाल? बघा, या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये घरगुतीच्या कार्यक्रमामध्ये जर आपण एकत्र कुठं असलो, त्याचे फोटो व्हायरल करून जर का कोणत्या प्रकारच्या पोस्ट करत असेल व्हायरल, त्याला जर आपण ग्राह्य धरत असेल तर मला असं वाटतं ती भूमिका नाहीये. मी प्राधान्याने आपल्या सगळ्या जवळच्या माणसाला बरोबर ठेवायचं, सगळ्यांना जपायचं, सगळ्यांच्या सुखदुःखात राहायचं, ही भूमिका माझी घरगुती नात्यानं आहे आणि ती होती. आपण तिकीट मागण्यासाठी शरद पवारकडेही गेलो होतं अशी चर्चा आहे इथं. मी माझ्या आधीच्या वक्तव्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मावळचा निर्णय ही मावळची जनता करणार आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा कुठली कोणाची होत नाही, कुठली यादी आमच्या समोर येत नाही. त्यानंतर आम्ही आमच्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ आणि आमचा निवडणूक लढण्यावरती 100% आम्ही ठाम आहोत. आता 100% आम्ही ठाम आहोत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सगळ्यांशी सल्लामसलत केली पाहिजे, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही तालुक्यामध्ये सगळ्यांकडे फिरतोय. आमचे आता दौरे चालू आहे. आज शेवटची बैठक तळेगावमध्ये आहे. कालपासून आमचा भारतीय जनता पार्टीच्या गणांचा शहरांचा दौरा चालू आहे. त्या दौऱ्यामध्ये आता आम्ही काम करतो. भाजपचे जे गण दौरे चालू आहेत त्या गण दौऱ्यामध्ये जे संवाद बैठका होत आहेत त्याच्यामध्ये 2 सुरमटतानाचं समोर येतं. एक म्हणजे की महायुतीचा धर्म पाळून मिळेल त्या उमेदवाराचं काम करायचं, आणि दुसरा असं येतोय की काम नाही करायचं किंवा आपला उमेदवार द्यायचा. तुम्ही कुठल्या बाजूने कार्यकर्ता म्हणून? कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला भूमिका आमची स्पष्ट आहे. मागच्या 5 वर्षातल्या झालेल्या घटना कार्यकर्ता त्याच्या भावना व्यक्त करतोय.
त्या कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहेत आणि त्या भावना सोशल मीडियात इकडे तिकडे व्हायरल पण होत आहेत. त्यांची मतं ते मांडतात ते की मावळला आता शांत आणि जर का चांगल्या प्रकारचं प्रशासन पाहिजे असेल, एक चांगला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी पाहिजे असेल तर मावळामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वसामान्य जनतेचा त्रास संपेल, मोकळा श्वास लोकांना घेता यावा अशी लोकांची मागणी आणि कार्यकर्त्याची मागणी. समजा आमदारांना तिकीट मिळाली तर तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का? मी तुम्हाला तेच सांगतोय, मी समजा किंवा त्या सगळ्या गोष्टीवरती न जाता अधिकृत घोषणा झाल्यानंतर 100% तुमच्या समोर रवी भिडे असेल. काल वडगावच्या भाजप कार्यालयामध्ये एक बैठक पार पडली. वडगाव गण जो आहे त्याची बैठक होती आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. मात्र त्या ठिकाणी बापू वेगळे असेल किंवा कोणीही अपक्ष उमेदवार असेल त्याला भाजप पाठिंबा देईल असं देखील एक चर्चा जी आहे ती रंगते. नाही बघा, भारतीय जनता पार्टीचे गणांची शहराच्या बैठका चालू आहेत हे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं. अनेक विषयावरती चर्चा होतीये आणि जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही मला असं वाटतं की त्याच्यानंतर आपण बोललेलं योग्य नाही. बर, आप्पा तुम्ही मावळच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी या मावळसाठी कुठले प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहात? मावळच्या जनतेचे प्रलंबित प्रश्न असणारे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की मावळला स्वच्छ इंद्रायणी आपल्याला करायची आहे आणि त्यासाठी मी लोणावळ्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि ते आम्ही काम करतोय. मावळमध्ये असणारा आमचा शेलारवाडी तळेगाव DRDOचा प्रश्न आहे तो अद्याप सुटलेला नाही, पण कोर्टामध्ये आम्ही लढा लढतोय आणि कोर्टामध्ये लढा लढत असताना शेतकऱ्यांच्या बाजूनी त्याचा निकाल लागलेला आहे. तो प्रश्न मला त्या ठिकाणी सोडवायचा आहे. बऱ्याच लोकांनी मावळच्या तरुणांना रोजगार देऊ अशी आश्वासनं दिली, परंतु रोजगाराचा प्रश्न मावळच्या जनतेचा, नागरिकांचा, तरुणांचा सुटलेला नाहीये. त्या रोजगारांच्या प्रश्नासाठी मला त्या ठिकाणी 100% काम करायचंय आणि ते कुठल्या मार्गाने करायचंय तो अजेंडा आमचा ठरलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय किंवा मला काम करायचंय. आपल्या जुना मुंबई पुणे हायवेवरती असणारा जो सोमवारचा टोल नाका आहे त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे. जर बाकीच्या शहरांमध्ये काम होतंय तर आपल्या मावळ तालुक्यातल्या त्या टोल नाक्याचा प्रश्न का सुटत नाही तो प्रश्न मला त्या ठिकाणी सोडवण्यासाठी 100% मी त्याचा विचार केलेला आहे. पवना धरणग्रस्त 1972ला धरण झालेलं आहे, परंतु त्या नागरिकांचा त्या धरणग्रस्ताचा प्रश्न अजूनही पेंडिंग आहे. आम्ही त्यासाठी अनेक वेळा आंदोलन पण केले. त्या प्रश्नासाठी 100% मला त्या ठिकाणी पुढे जायचंय. पवना बंद जलवाहिनी तो प्रकल्प त्या पद्धतीने आम्ही आजपर्यंत मावळ तालुक्यातून झाला नाही, त्यासाठी आम्ही काम केलं आणि त्या प्रकल्पासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा ही आमची नेहमी मागणी आहे. त्यासाठी मला त्या ठिकाणी काम करायचंय. मावळातल्या मोठ्या प्रमाणात असलेला तरुण वर्ग, मोठ्या प्रमाणात असलेल्या महिला भगिनी यांच्या नोकरी आणि उद्योग व्यवसायासाठी 100% मला त्या ठिकाणी काम करायचे. या सगळ्या गोष्टी समोर घेऊन सर्वसामान्य नागरिकांना या सगळ्या गोष्टींमध्ये मोकळं वातावरण मावळात कसं राहील, कुठल्याही कोणाचा कोण रस्ता अडवणार नाही, कुठल्याही प्रकारची दहशत दादागिरी होणार नाही, कुठल्याही प्रकारची हुकुमशाही होणार नाही, शांत मावळ कसा राहील यासाठी माझ्या सारख्याला त्या ठिकाणी काम करायचं. आपण हे सगळं थांबवण्यासाठी जे तुम्ही म्हणताय हे सगळे अडीअडचणी सोडवण्यासाठी किंवा हे सगळे दहशत दादागिरी थांबवण्यासाठी निवडणुकीला सामोरे जावं लागेल. मग आता तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगितल्याप्रमाणे झालं का? म्हणजे मला प्रश्न जो विचारलाय प्रश्न होता की तुम्ही कुठले प्रश्न घेऊन पुढे जाणार, मग जे काही तुम्ही मांडणी केली तो तुमच्या निवडणुकीचा जाहीरनामा होता असं म्हणायचं. हे बघा ह्याच्यात अनेक विषय आहेत अजून. आता हे आज पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला जेवढं सांगताय तेवढं सांगितलं. जाहीरनाम्यातले अनेक विषय आणि अनेक जाहीरनाम्याची उकल पण येणार काळात होणार आहे, त्याचं तुम्हाला सांगू आम्ही. पण हे जे प्रश्न आहे गेले 30 वर्षाचे आहे. बाळाभाऊ 10 वर्ष इथे आमदार होते, इथे खासदार आहे 10 वर्ष झाले, इथे आमदार आता झाले, पण हे प्रश्न सुटले नाही का मग याच्यात? हे बघा, बाळाभाऊ 2014 ते 9 ते 2019 पर्यंत आमदार होते. मला त्या ठिकाणी पवना धरणाच्या एकाच प्रश्नावर सांगायचं तुम्हाला की पवना धरणामध्ये शिल्लक असलेली जमीनच किती हेच 50 वर्षामध्ये कळलं नव्हतं. पण बाळाभाऊ त्या ठिकाणी आमदार मंत्री झाले, त्यांनी त्याची मोजणी केली अधिकृत आणि
ते शासनाच्या पैशातून केली आणि मग त्यावेळी निर्णयापर्यंत यायला सुरुवात झाली की इथं प्राप्त जी जमीन आहे त्यातली काही शेतकऱ्यांना आपण देऊ आणि काही जिल्ह्याच्या बाहेर किंवा जिल्ह्यात इतर ठिकाणी देऊ असा आदरणीय चंद्रकांत दादांनी विषय केलेला आहे. त्यामुळं अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न काही आमदारांनी सोडवायचे प्रयत्न केले, परंतु जी आश्वासनं दिली त्या आश्वासनाची पूर्ती झालेली नाही आणि त्या सगळ्या गोष्टींवरती उत्तर म्हणून की आपण त्या ठिकाणी परिवर्तनासाठी जायचं अशी माझ्यासारख्या आपण कार्यकर्त्यांनी अनेक दिवस अनेक महिने झालाय तुम्ही गाव बैठका घेताय किंवा गावात दौरे चालू आहेत, भाजपच्या वतीने भाजपचा प्रचार प्रसार करताय, लोकांना थेट जाऊन भेटताय, गाव वाड्यावर जाताय. एवढ्या दिवसात ह्याची उकल झाली नाही तुम्हाला लढायचंय म्हणून. अजूनही तुम्ही म्हणताय पिक्चर क्लिअर होऊ द्या, उमेदवार समोरचा जाहीर होऊ द्या किंवा पक्षाकडून एबी फॉर्म जाऊ द्या मग आम्ही सांगतो. मग एवढ्या दिवसात कार्यकर्त्यांच्या भावना समजल्या नाही तुम्हाला की आपल्याला लढायचं आहे की नाही किंवा पक्षाला उमेदवार द्यायचा आहे आम्ही की तुम्हाला सांगितलंय क्लिअर की आम्ही लढणार आहोत, परंतु अधिकृत घोषणा पक्षाने आम्हाला सांगितलेली नाही ना अजून. समोरच्या कुठल्याही अधिकृत घोषणा कुठलीही यादी आपल्या समोर आलेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला आताची जी प्राप्त परिस्थिती आहे